पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेमधून नाशिक रोड विभागामधील नाशिक रोड पोलीस ठाणे, उपनगर पोलीस ठाणे आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाणे येथील चोरी, दिवसा घरफोडी, रात्री घरफोडी, मोटरसायकल चोरी, सोनसाखळी चोरी, मोबाईल चोरी, सोने चांदीचे दागिने चोरी इत्यादी गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला चोरीचा मुद्देमाल फिर्यादी यांना परत करण्याचा आदेशित केले होते। त्या अनुषंगाने दिनांक 30 जुलै 2025 रोजी पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 चे किशोर काळे तसेच नाशिक रोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर श्री सचिन बारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नाशिक रोड पोलीस ठाणे, उपनगर पोलीस ठाणे आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाणे येथील फिर्यादी यांना मुद्देमाल वाटप करण्याचा कार्यक्रम राबवण्यात आला होता। या कार्यक्रमामध्ये नाशिक रोड पोलीस ठाण्यातील एकूण 14 गुन्ह्यांमधील एकूण 32,14,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मूळ फिर्यादी यांना परत करण्यात आला आहे। तसेच उपनगर पोलीस ठाण्यातील एकूण 11 गुन्ह्यांमधील 14,13,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मूळ फिर्यादी यांना परत करण्यात आला आहे। तसेच देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यातील देखील विविध गुन्ह्यांमधील चोरी झालेला एकूण 3,18,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मूळ फिर्यादी यांना परत करण्यात आला आहे। अशा प्रकारे पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 चे किशोर काळे तसेच नाशिक रोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या हस्ते एकूण 25 फिर्यादी यांना एकूण 49 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल परत करण्यात आला आहे। यावेळी मुद्देमाल परत मिळालेल्या फिर्यादींनी नाशिक पोलिसांचे आभार मानले आणि त्यांच्या कार्यक्षमतेचं कौतुक केलं। सदरचा कार्यक्रम पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 चे किशोर काळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभागाचे डॉक्टर सचिन बारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, मुद्देमाल कारकून ग्रेड पोलीस उपनिरीक्षक विलास कोटमे, पोलीस हवालदार विष्णू गोसावी तसेच उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जयंत शिरसाट, मुद्देमाल कारकून पोलीस हवालदार साळवे तसेच देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री श्रीनिवास देशमुख, मुद्देमाल कारकून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बागुल यांनी यशस्वीरित्या पार पाडला। वृत्त संकलन विभाग, लोकसेवा न्यूज, नाशिक।